आज आपल्या शहरामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की एक सत्यता दाखवता दाखवता आज आमचे बांधव जे असतील त्यांचा पाय घसरला आणि ते प्रत्यक्षात इथनं खाली पडलेत. बघा, आज म्हणजे सत्य घटना दाखवण्यासाठी संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री साहेब, एकदा फक्त आठवून बघा. हे बघा साहेब, कुठं लागलं तुम्हाला? हे पायाला लागलंय. इथं पायरी मला वाटलं एक असेल. मी तिकडे पाहत पाहत चलत होतो तेव्हा, परंतु अचानकपणे या ठिकाणी इथं पाय गेला माझा आणि हे घसरटा लागलाय मला पूर्ण. म्हणजे पाय जर मोडला असता तर अवघड आहे. म्हणजे असे विद्यार्थी कित्येक येतात आणि हे सामाजिक न्याय मंत्र्याच्या शहरातली घटना आहे. 1,000 मुलाची 20 बाधा झाल्यानंतर आम्ही इथं वस्तुस्थिती रिपोर्टिंग करायला आलोय. परंतु अशा परत आम्हाला काय वाटत नाही, परंतु हा प्रसंग या 1,000 मुलांच्या वाट्याला येतोय. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी ते आमचा पाय जरी मोडला असता तर आम्ही काही मागे हटणार नाहीत पत्रकारिता करत असताना. बघा भावांनो, एक सत्य घटना दाखवण्यासाठी पत्रकार साहेबांना कुठल्या गोष्टी कराव्या लागतात, आणखी कुठल्या गोष्टीचा संघर्ष झेलावा लागतो हे तुम्ही बघू शकता. आणखी ही व्यवस्था आहे, रिअलिटी आहे. शिरसाट साहेब, थोडंसं लक्ष द्या. आज एक सच्चा पत्रकार रिअलिटी म्हणजे जी सत्यता जी आहे ती 100% दाखवण्यामध्ये मग्न असताना त्यांचा पाय घसरला, आणखी ते इथनं खाली पडले. तर आज एक पत्रकार पडू शकतो, तर एक विद्यार्थी का नाही पडू शकत? म्हणजे विद्यार्थी जर कधी पडला, त्याच्या जीवाला काही दुखापत जर कधी झाली, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का?